वाट बरेच मनसैनिक बघत होते, आजचा दिवस तो समोर आला, काय भावना आहे? सर थांबा सर दोन भाऊ जे आहेत मराठीच्या मुद्द्यावरती विजय जल्लोष किंवा मेळावा जो आहे तो एकत्र घेत आहेत, काय सांगाल? मंगणी मराठी दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि हा मराठीचा जोड आहे तो कधी आता वेगळा होणार आहे. जिहाद यांचा मोर्चा आहे असं म्हणतात नितेश राणे आणि भाजपचे नेते. ते म्हणतात की मुस्लिम मोर्चामध्ये मिठाई वाटली जाणार आहे. आता जिहाद यांचं सभा नितेश राणे आणि ते मोरपंख हलवताना मी कालच पाहिले होते ना. हा कधी हिंदूचा नेता झाला? आता संघाला हापचड्डीवाला म्हणत होता, हा कधी झाला? म्हणजे आता कसं आहे, कुणी त्याला वैयक्तिक घेऊ नका, जातीवाद घेऊ नका. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, नया नया मुसलमान ज्यादा भाग देत आहे. तुम्ही बघा असं टाच वर करून सध्या ते चालू आहे, पगारी नोकर आहे. म्हणजे शिवसेना राजकीय दृष्टी काय फरक पडणार असं म्हणतात? अरे तुला काय करायचं, आमचं आम्ही पाहून घेऊ ना. तुझं कसं मंत्रीपद टिकल तेवढं बघ. तू आता वैयक्तिक जाऊ नको. पण ते म्हणतात की मराठी काय अजित पवार जे आहेत किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे मराठीच आहेत ना, मग मराठी कशी धोक्यात आली येते? तिघही राज्यकर्ते मराठी आहेत, तिन्ही पक्ष मराठी आहेत. आम्ही काल जय गुजरात म्हटलं नाही, तर नितेश राणेला विचारा कोणी म्हटलं ते. अरे महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा खाण टाकली या लोकांनी. आणि ठाकरे बंधूचं उत्तरदायित्व आहे या सगळ्यापासून मराठी संस्कृतीचं, महाराष्ट्र धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आणि आज हे दोन भाऊ एकत्र आले, तुम्हाला काही फरक पडत नाही का? तुम्ही एवढा अल्कोलाल करताय? नारायण नारायण तंबोरा घेऊन का वाजवताय तुम्ही? तुम्ही म्हटलं दोन भाऊ एकत्र आले, आता मी मरायला मोकळा. एवढी भावना अशी तुमच्या होण्याचं कारण काय? कारण महाराष्ट्राला, मराठी संस्कृतीला, मराठी माणसाला, मराठी शेतकऱ्याला ही गरज आहे. आज आमचा स्वाभिमान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.